इंटरपोलेशन मीन्स काय मिनिंग होतं बघा इंटरपोलेशनचं. So interpolation is the process of finding, say this one, it is process, आवाज येतोय सगळ्यांना माझा? Process of finding, Yes, ma'am. yes, finding intermediate values function कंप्लीट केल्या मी सेंड केलेल्या values of function when set of tabular values of that function are given. काय आहे बघा क्लास? रीड केली डेफिनेशन? क्लास डेफिनेशन रीड केली का? इंटरपोलेशनची डेफिनेशन बघा काय आहे? इट इज द प्रोसेस ऑफ फाइंडिंग intermediate values of function by derivative or by integration when the set of tabular values of that function are given. म्हणजे काय आहे? For example, see this one. The table is given. It is for 0.1, 0.2. कालचा टेबल जसा होता तसाच आहे हा. It is 0.5. Corresponding functions are 1.21, 1.56, 2.23, 3.946, and the 0.5 is 4.26. Okay. These are some evaluations for x as well as the corresponding function. Table दिसतोय का स्क्रीनवर सगळ्यांना? Yes, ma'am. म्हणजे x च्या डिफरंट व्हॅल्यू जे तुम्हाला दिलेले आहेत. If I consider this one as x0, it is x1, it is x2, x3 and this one is x4. For that particular value of x, we are here with the function. त्याची फंक्शनल व्हॅल्यू पण समोर दिलेली आहे तुम्हाला. बरोबर आहे का? बघा क्लास. दिस इज करेक्ट. तुम्हाला जेवढे काही एक्सच्या व्हॅल्यूज टेबल मध्ये दिसतात त्या प्रत्येकासाठी करस्पॉन्डिंग फंक्शन व्हॅल्यू दिलेली आहे की नाही? इट इज एफ ऑफ x0, इट इज एफ ऑफ x1, इट इज एफ ऑफ x2, दिस इज एफ ऑफ x3 and this one is f of x4. Okay, so these are the tabular form of your x as well as the corresponding function values. When we find the value of the function, either its derivative or इंटिग्रल, त्याच्या करस्पॉन्डिंग डेरिव्हेटिव्हची किंवा इंटिग्रेशनची व्हॅल्यू आपण जर या विदिन रेंज मध्ये फाइंड आउट करू शकत असू, म्हणजेच इंटरमिजिएट व्हॅल्यू जर त्याची फाइंड आउट करू शकत असू, तर त्या प्रोसेसला काय म्हणलं जातं? इंटरपोलेशन. इज दॅट ओके? दिलेला जो टॅब्युलर फॉर्म आहे, टॅब्युलर फॉर्मॅट मध्ये ज्या काही फंक्शनच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, वी आर गोइंग टू फाइंड द इंटरमिजिएट व्हॅल्यू ऑफ फंक्शन विदिन दिस रेंज ओनली, देन द प्रोसेस इज कॉल्ड इंटरपोलेशन. थोडीफार डेफिनेशन लक्षात येते का बघा? म्हणजे आपला क्वेश्चन काय असणार आहे? फाइंड dy बाय dx at x is equal to 0.2. मग 0.2 ही टेबल मध्ये झाली ना व्हॅल्यू तुमच्या. लक्षात आलं? म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह जरी फाइंड आउट करायचं असेल तरी आपल्याला या विदिन रेंज मध्ये फाइंड आउट करायचं आहे. इंटिग्रेशन जरी फाइंड आउट करायचं असेल तरी विदिन रेंज मध्ये फाइंड आउट करायचं आहे. समजतंय का? सो दिस इज द प्रोसेस वेअर वी कॉल्ड इट एज द इंटरपोलेशन. आर यू गेटिंग माय पॉइंट क्लास? Yes, ma'am. Yes, ma'am. लक्षात आलं? This process is called interpolation. Okay? व्हॅल्यू समजली का बघा? क्लास व्हॅल्यू समजली का? डाऊट आहे का पुन्हा? मॅम और एक बार एक्सप्लेन करो. काय एक्सप्लेन करू? त्या टॅब्युलर फॉर्म मध्ये फंक्शनच्या व्हॅल्यू दिलेल्या असतात. तुम्हाला त्या विदिन रेंज मध्ये फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असेल किंवा इंटिग्रेशन असेल फाइंड आउट करायचं असतो. फॉर एक्झाम्पल, क्वेश्चन इज इन द फॉर्म ऑफ फाइंड dy by dx and d2y upon dx square at
X is equal to 0.3. Now tell me whether 0.3 lies in your table or not. Lies in your table or not? Yes. 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 सारखं काय होतं ह्याचा? मला जो काही डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे तो तुम्ही कुठे फाइंड आउट केला? विदिन दिस रेंज ऑफ द व्हॅल्यूज. म्हणजे या टेबल मध्ये तुम्ही फाइंड आउट केलेला आहे. म्हणजेच काय आहे? This is the process of finding the value of function within range, or we can say that it is a intermediate evaluation. लक्षात आलं का? इंटरमिजिएट इव्हॅल्युएशन आहे म्हणूनच त्याला काय म्हटलं जातं? इट इज कॉल्ड ॲज अ इंटरपोलेशन. नाउ इज दिस ओके? Yes. Ma'am. Yes. आता हे 15 दिवस यांनी यायच्या आधी 8 दिवसापूर्वीच फक्त बंद झालं पाहिजे. 26 एक दोन मिनिट माईक ऑफ आहे माहिती मला. थोडस ऑफिसचं काम आलं. एक दोनच मिनिट. माल बसवायचा बरं का? 2225 माल बसवायचा. 29 अरे मी माईक म्यूट केला होता बेटा. मॅडम आल्या होत्या. थोडस बोलत होते. चला लक्ष द्या. आता इंटरपोलेशनची कन्सेप्ट समजली का तुम्हाला? तुमच्याशी बोलत नव्हते मी. मॅडम आल्या होते. मॅडमशी बोलत होते. तुम्हाला समजलं का बघा इंटरपोलेशन काय आहे ते? आता आपल्याला इथे काय बघायचं आहे? बाय युजिंग इंटरपोलेशन वी आर गोइंग टू फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन एज वेल एज द करस्पॉन्डिंग इंटिग्रेशन. आलं का लक्षात? क्लास लक्षात आलं का? Yes, ma'am. नो काहीतरी म्हणा. काल एक रिमार्क दिला बघा मी तुम्हाला. टेबलच्या बिगिनिंगला व्हॅल्यू असेल तर कोणता वापरणार फॉर्म्युला? फॉरवर्ड का बॅकवर्ड? Forward. फॉरवर्ड. टेबलच्या एंडला असेल तर Backward. Backward. चला आता आपण काय करूया? मोरे बाळा काय झालं? काय झालं?
इथे काही डाऊट नाहीये, पुढे जाऊया. चला फॉर्म्युला बघा मग काय आहे. फर्स्ट न्यूटन फॉरवर्ड डिफरन्स फॉर्म्युला. फॉरवर्ड डिफरन्स फॉर्म्युला कोणता डिफरन्शिएशन आहे बघा हा. फॉरवर्ड आहे की बॅकवर्ड आहे. फॉरवर्ड आहे. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह dy by dx can be find out by using 1 upon h delta y0 plus 2u minus 1 upon 2 delta square y0. तुम्हाला कुठलं पाहिजे? तुम्ही आपल्याला मग किती ना म्हणलं मी हो, तुम्हाला पुढे जाऊ म्हणलं ते 36 ना. चिमू प्लस डॉट 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 केलेले आहेत. आपले मोस्ट जे डेरिव्हेटिव्ह आहेत आपण कुठपर्यंत फाइंड आउट करणार आहे. डेल्टा क्यूब पर्यंत. लक्षात आलं. सेकंड ऑर्डरचा फॉर्म्युला काय होतो बघा. प्लस जरा 1 किलोमीटर जावं. 1 किलोमीटर जावं. 37 6 delta cube y0 plus 22 upon 24 delta raised to 4 y0 plus dot dot dot. अगेन इथे पण हायर टर्म काय केलेलं बघा, निग्लेक्ट केलेलं आहे. आता इथे एक व्हेरिएबल अननोन आलेला आहे बघा. यू ची व्हॅल्यू आपल्याला कशी फाइंड आउट करायची. यू कॅन बी फाइंड आउट बाय युजिंग द फॉर्म्युला x minus x0 upon h. मॅम स्क्रीन ब्लर आहे. ब्लर आहे स्क्रीन. हा माझं रायटिंग संपल्यावर आता छान व्यवस्थित दिसेल. दिसतंय का बघा आता. 51 रुपये. नो मॅम. हा? नो मॅम. नो नो. दिसत नाहीये. नो मॅम. नो मॅम. काहीच दिसत नाहीये. ब्लर दिसतंय. ब्लर दिसतंय. खूप ब्लर दिसतंय मॅडम. बघा रेंज नसेल एखाद्याच नाही तर. मला पूर्ण क्लिअर आहे बाळांनो. अजिबात ब्लर नाहीये. आता बघा. नो मॅम. नो मॅम. नाव सी दिस वन. नो मॅम. काय नो दिसत नसेल तर रिजॉईन करा मग. मला क्लिअर आहे पूर्ण स्क्रीन. व्हॉट अबाउट अदर पर्सन्स, अदर पीपल. आबा मॅम ब्लरच दिसतंय. ब्लरच दिसतंय खूप. त्यांना इसेशन पाहिजे. हा आता दिसायला मॅम. गेला अजून. 380. हा त्यांना इसेशन पाहिजे 380. रेंज नसल्यामुळे प्रॉब्लेम होतो. तुम्ही रिजॉईन करून बघा. हा गिराकाला घेऊन जा म्हणलं. आपल्याला कसं जाती येते जाईल. आपल्या शेतात आहे आपल्या. नाव चेक दिस वन. बघा आता. आता दिसतंय का बघा. हा येस मॅम. नाही गेला अजून. रेंजचा प्रॉब्लेम असतो, बाकी काही नाही. मला इथे फुल रेंज आहे. स्क्रीन क्लिअर आहे. चला फर्स्ट फॉर्म्युला काय आहे बघा. न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स फॉर्म्युला बघतोय आपण. फॉर्म्युला इज गिवन बाय dy by dx. आता हा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. बरोबर आहे ना क्लास. बरोबर आहे की नाही. येस मॅम. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय आहे बघा. 1 upon h. डेल्टा काय आहे सांगा. हा फॉरवर्ड ऑपरेटर आहे की बॅकवर्ड ऑपरेटर आहे क्लास. गाडी घेऊन आलो डायरेक्ट. फॉरवर्ड ऑपरेटर. फॉरवर्ड ऑपरेटर आहे. y0 plus 2u minus 1 upon 2 delta square y0 plus 3u square minus 6u plus 2 upon 6 delta cube y0. मग ह्या फॉर्म्युल्यातल्या पुढच्या टर्म्स कुठे आहेत. काय सांगितलं मी. हायर डेरिव्हेटिव्ह निग्लेक्ट केलेला आहे. निग्लेक्ट केलेला आहे म्हणजे आपले टेबल्स असे आहेत किंवा आपल्याला येणारे फंक्शन असे आहेत की हायर डेरिव्हेटिव्हच्या व्हॅल्यू 0 येतात. सो नो नीड टू कन्सिडर. लक्षात आलं. क्लास लक्षात आलं का. मॅम अजून एकदा रिपीट करा. समजत नाहीये. फॉर्म्युला समोरच आहे ना. काय रिपीट करू मी आता.
काही दुसरं बोलले नाही मी, फक्त हायर टर्म म्हणजे डेल्टा रेस टू 4 इथे येणार नाही. निग्लेक्ट केलेला आहे फॉर्म्युला. आपल्याला एवढेच सिरीज कन्सिडर करायची आहे. लक्षात आलं? एवढंच सांगितलंय मी, बाकी काही सांगितलेलं नाहीये. सिमिलरली सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जो आहे d2y अपॉन dx स्क्वेअर, आता हे तुमचे रेग्युलर डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले नाहीये. हे फॉर्म्युले जे काही आहेत ते आर फॉर्म्ड बाय युजिंग द इंटरपोलेशन. लक्षात येतंय का? 1 अपॉन x स्क्वेअर डेल्टा स्क्वेअर y0 प्लस 6u मायनस 6 अपॉन 6 डेल्टा क्यूब y0 प्लस 12u स्क्वेअर मायनस 36u प्लस 22 अपॉन 24 डेल्टा रेस टू 4 y0. पुढच्या टर्म्स येणार नाही. टेबल जेव्हा मी फॉर्म करेन तेव्हा पुढच्या टर्म काय येत नाही ते तुम्हाला ऑटोमॅटिक समजेल. 0 येतो त्याचा डेरिव्हेटिव्ह, त्यामुळे त्या टर्म्स कन्सिडर होत नाहीत. लक्षात आलं का क्लास? लक्षात आलं? मग इथं तुमच्या या सगळ्या फॉर्म्युलांमध्ये यू एक आलेला आहे बघा. यू काय आहे? इट इज अ फॉर्म्युला फॉर यू एक्स मायनस x0 अपॉन h. मग x कुठून घ्यायचा, x0 कुठून घ्यायचा, h कुठून घ्यायचा, हे सगळं मी एक्झाम्पल मध्ये सांगते. फक्त तुम्ही फॉर्म्युला रीड करा. आजच्या लेक्चर मध्ये तुम्ही फॉर्म्युले समजून घ्या व्यवस्थित, कारण फॉर्म्युला लक्षात राहणं आणि फॉर्म्युले समजणं खूप गरजेचं आहे. डायरेक्ट एक्झाम्पल घेतलं तर ते कळणार नाही. लक्षात आलं? फॉर्म्युले दोन्ही रीड करून बघा. आता आपल्याला यू पण आहे, कॅल्क्युलेशन टेबल वरून यू मिळतो. डेल्टा स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळते, डेल्टा क्यूब y0 ची व्हॅल्यू मिळते, डेल्टा रेस टू 4 y0 ची व्हॅल्यू मिळते. यू आपण असा कॅल्क्युलेट करणार आहे. म्हणजे काय राहिलं? फक्त टेबल मध्ये h राहिलाय बघा. h म्हणजे काय असतो? 2x च्या कॉन्सिक्वेंट 2x च्या व्हॅल्यूज मधला डिफरन्स, जो ओव्हरऑल पूर्ण टेबल साठी कॉन्स्टंट असणार आहे. दोन व्हॅल्यूज मधला डिफरन्स बघा. प्रत्येक 2x च्या व्हॅल्यूज मधला x1 मायनस x0 केला 0.1 मिळतो, x2 मायनस x1 केला 0.1 मिळतो, x3 मायनस x2 केला 0.1 मिळतो. लक्षात येते का क्लास? लक्षात येते का? म्हणजे h ची व्हॅल्यू जी आहे, म्हणूनच आपण काय म्हटलं होतं? व्हॅल्यूज ऑफ x आर ॲट ए इक्विडिस्टन्स. काल कन्सेप्ट सांगितली ना इक्विडिस्टन्स व्हॅल्यूजची. येस मॅम. हा, मग इक्विडिस्टन्स का म्हणलंय आपण? कारण 2x च्या व्हॅल्यूज मधला डिफरन्स कॉन्स्टंट आहे. प्रत्येक दोन व्हॅल्यूज तुम्ही सलगच्या जर बघितलात तर त्या प्रत्येक दोन व्हॅल्यू मधला डिफरन्स काय आहे? कॉन्स्टंट आहे. त्यामुळे h हा पूर्ण टेबल साठी कॉन्स्टंट असणार आहे, जो काही असेल तो. u ची व्हॅल्यू जी काही आहे आपण या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करतोय. x आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला असतो आणि x0 म्हणजे तुमची x ची इनिशियल व्हॅल्यू. त्यानंतर हा डेल्टा y0 जो आहे, डेल्टा स्क्वेअर y0 असेल, डेल्टा क्यूब y0 असेल, या सगळ्या व्हॅल्यूज टॅब्युलर व्हॅल्यूज आपल्याला कुठून मिळणार आहे कळालं? कुठून मिळणार आहे? तर आपल्याला फॉरवर्ड डिफरन्स टेबल प्रिपेअर करायचं आहे, तिथून मिळणार आहे. समजलं का? लक्षात आलं? क्लास लक्षात आलं का? येस मॅम. येस मॅम. सिग्नली फॉर्म्युला सांगते मी काय आहे ते. बॅकवर्डचा पण फॉर्म्युला बघून घ्या. न्यूटन्स बॅकवर्ड इंटरपोलेशन फॉर्म्युला. डिफरन्स आहे, सॉरी, बॅकवर्ड डिफरन्स फॉर्म्युला काय आहे बघा. फॉर्म्युला इट इज फर्स्ट वन dy बाय dx इज इक्वल टू. आता बॅकवर्ड ऑपरेटर कसा आहे कोण सगळेजण? कॅन यू टेल मी द समथिंग? सिम्बॉल बॅकवर्ड ऑपरेटर कसा होता? दिस वन उलटा ट्रायंगल म्हणजे बॅकवर्ड ऑपरेटर आहे ना क्लास? हो मॅम. हा, येस मॅम. सगळे आपल्याला टेबल मध्ये मिळणार आहेत बघा व्हॅल्यूज. कुठल्याही व्हॅल्यूज आपल्याला कॅल्क्युलेट करत बसायची गरज नाहीये. टेबल मध्ये सगळ्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट होतात. लक्षात आलं का? त्यामुळे मी तुम्हाला म्हणते की तुम्ही फक्त फॉर्म्युला समजून घ्या. आता इथे डेल्टा क्यूब पर्यंतची सिरीज आपण कन्सिडर करणार आहे. पुढची सिरीज आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये येत नाही.
यूज ऑफ फॉर्म्युला काय आहे बघा. क्लास चेक दिस वन. Backward formula लिहिलं बघा. Backward difference formula for dy by dx as well as for d2y upon dx square. Reduce this to